सध्याचं मार्केट खूप पडतंय, म्हणजे आपले जे निर्देशांक आहेत सेन्सेक्स, निफ्टी, त्यानंतर अनेक सेक्टरल इंडायसेस पण आहेत, त्यांच्यामध्ये पण आपल्याला मंदी दिसते। त्यानंतर कोणताही स्टॉक बघा तुम्ही आत्ताच्या वेळेला जर बघितला, त्या स्टॉकचे चार्ट जर तुम्ही बघितले तर तुम्हाला दिसेल की ते स्टॉक खाली येत आहे। तुमचा पोर्टफोलिओ रेडमध्ये असणार। बहुतेक जणांनी मार्केटमध्ये वरच्या लेवलमध्ये बाईंग केलेली असणार, त्यांचे पण स्टॉक निगेटिव्हमध्ये दिसत आहे। मग अशा ठिकाणी प्रत्येकजण पॅनिक होत असतो। मार्केट खाली आलेलं आहे, त्यामुळे बहुतेक जण आपला पोर्टफोलिओ सेल पण करत असतात। पण अशा मार्केटमध्ये एका इन्व्हेस्टरने नेमकं काय करायचं असतं? ट्रेडिंग तर शक्यतो टाळायची असते, कारण की जर तुम्ही एखादा स्टॉक बाय केला आत्ताच्या वेळेला तर तुम्हाला त्या ठिकाणी लॉसच होऊ शकतो। पण जो इन्व्हेस्टर असतो त्याने या मंदीचा फायदा नक्की उचलला पाहिजे, कारण की जेव्हा मार्केटमध्ये मंदी येत असते तेव्हाच आपण स्टॉकमध्ये चांगल्या प्रकारे खरेदी करू शकतो। चांगल्या कंपन्या असतात, त्यांचे स्टॉक आपण बाय करू शकतो। मार्केटमध्ये जी मंदी येत असते ना, ती आपल्यासाठी एक संधी असते। वेळेवरती त्याचा फायदा घ्यायचा असतो। आणि मार्केटमध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की एकाच वेळेला जास्त पैसा लावू नका, आपल्याजवळ नेहमी बॅकअप असला पाहिजे।